नमस्कार मित्रांनो. बऱ्याच लोकांना विज्ञान आणि अध्यात्म यातला फरक समजत नाही. जे विज्ञान आहे ते बाहेरच्या जगाचं, आपल्या शरीराचं याचा अभ्यास करते. त्याला अविद्या पण म्हणू शकतो आपण. अध्यात्म हे विद्या आहे, म्हणजे बाहेरच्या जगातलं जे तुमच्याकडे ज्ञान आहे, ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणू शकतो किंवा वैज्ञानिक ज्ञान म्हणू शकतो, शोधांचं ज्ञान म्हणू शकतो. ह्या ज्ञानाचा वापर तुम्ही स्वतःसाठी आणि समाजासाठी काय म्हणून करताय याला म्हणतात अध्यात्म. तर ह्यालाच विद्या देखील म्हणतात किंवा आत्मज्ञान देखील म्हणतात. आता जे अध्यात्म आहे किंवा आत्मज्ञान आहे ह्याच्यात विज्ञान येतं का? तर येतं, सगळंच येतं. विज्ञानाशिवाय तुम्ही प्रगती करू शकत नाही हे आध्यात्मिक व्यक्तीला देखील माहीत असतं. वैज्ञानिक शोध आहेत त्याला सायन्स म्हणतो आपण, आणि त्या सायन्सपासून टेक्नॉलॉजी तयार होते. जसं आपलं मोबाईल आहे किंवा गाडी आहे किंवा गोष्टी आहेत, कार आहे. पण ह्या वैज्ञानिक जी टेक्नॉलॉजी आहे ह्या टेक्नॉलॉजीचा वापर आयुष्यात मुक्तीच्या दिशेने जाण्यासाठी कशा पद्धतीने केला पाहिजे याला अध्यात्म म्हणतात किंवा आत्मज्ञान म्हणतात. पण सामान्य माणूस विज्ञानालाच असं समजतो की विज्ञानानंच आपल्या आयुष्यात फक्त प्रगती होईल. फक्त विज्ञान प्रगती करू शकत नाही. त्या विज्ञानापासून जी टेक्नॉलॉजी निघालेली आहे, जसं की मोबाईल, ह्यामध्ये आपण जर फालतू रील, फालतू गोष्टी व्हायरल करण्यासाठी जर वापर करत असेल तर तो विज्ञानाचा जो वापर करणारा जो आपल्यामध्ये अहम भाव आहे त्याचं जोपर्यंत तुम्ही इलाज करत नाही तोपर्यंत विज्ञान सुद्धा त्याचे सुद्धा हात अपुरे पडतात, कारण वापर करणारा योग्य पाहिजे. तर यासाठी बरेच लोक म्हणतात की संस्कार दिले पाहिजेत किंवा नैतिकता शिकवली पाहिजे. तर अध्यात्म संस्कार किंवा नैतिकता नाहीये, यांच्या पलीकडे जाऊन आत्मज्ञान आहे. म्हणजे नैतिकता देखील एका ठराविक स्टेजला जाऊन फेल होते, कारण आतमध्ये बसलेला आपल्याला असं दाखवतो की हे करू नये, ते करू नये, असं वागू नये. ह्याच्यातूनच अंधश्रद्धा निर्माण झालेल्या आहेत. संस्काराच्या नावाखाली आपण काहीतरी जे शिकवतो की ह्यानं परंपरेप्रमाणे असं सांगितलं जातंय म्हणून मी मानतोय, तर इथे संस्कार देखील फेल होतात. तर मित्रांनो, मेन काय आहे, ज्या व्यक्ती आयुष्यात सफर करतोय, म्हणजे त्याला आयुष्यात ज्या गोष्टीसाठी धडपडतोय, प्रयत्न करतोय, पळतोय, दिवसरात्र मेहनत करतोय, ते कशासाठी करतोय तो व्यक्ती स्वतःहून जाणून जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत त्याला आत्मज्ञान येत नाही, बोध येत नाही किंवा विद्या येत नाही. बाहेरून सांगून मान्यता ठोचणे किंवा एखाद्या गोष्ट मानायला लावणे ही विद्या नाहीये, हे आत्मज्ञान नाहीये. त्या स्वतः व्यक्तीला त्यासाठी जागरूक बनवणं, जिज्ञासू बनवणं, आपल्या मुलांना प्रश्न विचारणारे व्यक्ती बनवणं, जिज्ञासू बनवणं, आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये एक आतूनच प्रश्न विचारायची वृत्ती निर्माण करणं, हे पालकांचं काम आहे. आणि ते जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांचं ते स्वतः ते काम करत राहतील आणि त्याच्यातून त्यांना स्वतःचं ज्ञान, जे आत्मज्ञान आहे ते प्राप्त होईल. आणि त्यांना मग कळेल की हे जे विज्ञान आहे किंवा हे बाहेरच्या जगातल्या गोष्टी आहेत, पैसा, गाडी, संपत्ती वगैरे, हे सगळ्या गोष्टी आहेत, ह्यांचा वापर कशासाठी नेमका करायचा आहे.